नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 11वी कॉमर्स आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत 3 प्रकरणे पूर्ण केली आहेत आणि चौथ्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे। चौथे प्रकरण कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज। या प्रकरणामध्ये आपल्याला कंपनी स्थापन करत असताना महत्त्वाचे 3 दस्तऐवजांची आवश्यकता असते। त्यातील पहिले आहे घटनापत्रक म्हणजेच मेमोरंडम ऑफ असोसिएशन, दुसरे आहे नियमावली, यालाच आर्टिकल्स ऑफ असोसिएशन असे म्हणतात, आणि तिसरं आहे माहितीपत्रक म्हणजेच प्रॉस्पेक्टस। तर अशा या 3 दस्तऐवजांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत। प्रामुख्याने पहिल्यांदा आपण मेमोरंडम ऑफ असोसिएशन म्हणजे काय आहे आणि यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश केलेला आहे ते आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलेच आहे। तर जसे तुम्हाला माहीत आहे, माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी घटनापत्रक म्हणजे नेमकं काय आहे आणि ते किती महत्त्वाचं आहे, त्याची वैशिष्ट्ये काय काय आहेत याबद्दल माहिती दिलेली आहे। घटनापत्रक हा कंपनीचा प्राथमिक दस्तऐवज आहे, ज्याला कंपनीची सनद असे सुद्धा म्हणतात। यामध्ये कंपनीची कार्यकक्षा नमूद केलेली असते, तसेच कंपनीचे अधिकार आणि मर्यादा निश्चित केलेल्या असतात। तसेच कंपनीचे इतरांशी संबंध कसे असणार आहेत, म्हणजे भागधारक, पुरवठादार, गुंतवणूकदार यांच्याशी असलेले संबंध स्पष्ट केलेले असतात। यामध्ये कंपनीचा हेतू, उद्दिष्ट नमूद केलेला असतो आणि हे जे घटनापत्रक आहे ते प्रवर्तक तयार करतात। या घटनापत्रकावर सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद व खाजगी कंपनीसाठी किमान 2 सभासदांच्या सहीची आवश्यकता असते, तर एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदाची गरज असते। ठीक आहे। तर घटनापत्रक प्रत्येक सभासदाने आपण किती भाग खरेदी करणार आहोत हे नोंदवणं कंपनी कायदा 2013 नुसार आवश्यक आहे। सभासदाने किमान एक भाग तरी घेणं हे आवश्यक असते। तर हे जे घटनापत्रक आहे त्यामध्ये कशाचा समावेश केलेला असतो, तर या घटनापत्रकामध्ये विविध कलमे आणि त्याच्याशी निगडित तरतुदी यांचा समावेश या घटनापत्रकामध्ये केलेला असतो। या घटनापत्रकामध्ये खालील कलम समाविष्ट आहेत, जसे की पहिलं आहे नाव कलम, दुसरं स्थळ कलम म्हणजे नोंदणीकृत कार्यालय, तिसरं आहे उद्देश कलम, चौथं कलम आहे जबाबदारी, पाचवं आहे भांडवल कलम आणि 6वं आहे संघटन कलम। तर अशा प्रकारे या घटनापत्रकामध्ये स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे या 6 कलमांचा समावेश केलेला असतो। आता आपण ही जी सगळी घटनापत्रकातील कलमे आहेत त्यावरती सविस्तर चर्चा करूया। जसे की पहिलं कलम आहे नाव कलम। या कलमामध्ये कंपनीचे नाव नमूद केलेले असते। कंपनी त्यांच्या सदस्यापासून वेगळी एक कायदेशीर संस्था आहे, तिला कायदेशीर अस्तित्व प्राप्त झालेले आहे आणि ते स्थापित करण्यासाठी त्या कंपनीला स्वतःचे नाव असणे गरजेचे आहे आणि ते नाव प्रवर्तक ठरवतात। ठीक आहे। तर कंपनीच्या नावाची निवड करत असताना विविध मुद्द्यांचा विचार करणं आवश्यक असतं, जसे की सध्या अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेले नाव कंपनीसाठी घेता येत नाही। ठीक आहे। म्हणजे आत्ता मार्केटमध्ये एखादी कंपनी ऑलरेडी त्या नावाने रजिस्टर असेल तर परत तेच नाव एखाद्या प्रवर्तकाला स्वतःच्या कंपनीसाठी घेता येत नाही। त्यानंतर नावात असा कोणताही शब्द नसावा की ज्याचा वापर हा कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा असेल। म्हणजे नाव ठरवताना एवढी काळजी प्रवर्तकाला घ्यावी लागते की नावामध्ये असा कुठलाही शब्द येऊ नये की ज्याचा वापर केल्यामुळे तो गुन्हा सिद्ध होईल। त्यानंतर तिसरा
मुद्दा असा आहे की नाव किंवा नावातील शब्द लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा. म्हणजे असं नाव निवडलं पाहिजे की त्याच्यामध्ये येणारा जो शब्द आहे तो कोणत्याही लोकांच्या समूहाला त्यांनी आक्षेप घेता कामा नये. ठीक आहे. त्यानंतर नाव अनुचित प्रतिबंध कायदा 1950च्या तरतुदींचे उल्लंघन करणारा नसावा. तर या सर्व मुद्द्यांचा प्रवर्तकाने विचार केला पाहिजे. तसेच नाव कोणत्याही नोंदणीकृत ट्रेडमार्कसारखे नसावे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदेसारख्या संस्थांशी जवळीक दाखविल असे नाव कंपनीला स्वीकारता येणार नाही. म्हणजे नावामध्ये कुठेही केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा तिथे उल्लेख येता कामा नये. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भागाने मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपन्यांच्या बाबतीत शेवटचा शब्द मर्यादित असावा. म्हणजे त्यांच्या नावाच्या शेवटी मर्यादित हा शब्द असायला पाहिजे. त्याचप्रमाणे भागाने मर्यादित असलेल्या खाजगी कंपनीसाठी खाजगी मर्यादित म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड लिहिणे आवश्यक आहे. आणि व्यक्तिगत कंपनीच्या बाबतीत नावानंतर कंसात एक व्यक्ती कंपनी असे लिहिणे आवश्यक आहे. जसे की फॉर एक्झाम्पल टाटा स्टील लिमिटेड. आता टाटा स्टील लिमिटेड म्हणजे ही कोणती झाली? सार्वजनिक कंपनी, कारण नावाच्या शेवटी कुठला शब्द आला नुसता लिमिटेड. ओके. त्यानंतर पेप्सिको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आता इथं नावाच्या शेवटी कोणता शब्द आला आहे? प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजे ही कोणती कंपनी झाली? खाजगी कंपनी. ओके. आता आणखीन एक उदाहरण सांगता येईल तुम्हाला, स्मार्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड. आता ही खाजगीच आहे कारण नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड आलेलं आहे आणि प्लस कंसामध्ये OPC लिहिलेलं असेल. OPC म्हणजे काय? 1 पर्सन कंपनी. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक कंपनीने आपल्या नावाच्या शेवटी मर्यादित हा शब्द लावावा किंवा खाजगी मर्यादित, जर ती खाजगी कंपनी असेल तर खाजगी मर्यादित शब्द लिहावा आणि एक व्यक्ती कंपनी असेल तर OPC असे कंसामध्ये लिहिणं हे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे नाव कलम यामध्ये कंपनीचं नेमकं नाव काय आहे तर ते त्यामध्ये नमूद केलेलं असतं. आता पुढचा कलम आहे ते म्हणजे स्थळ कलम. स्थळ कलम म्हणजे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय. ठीक आहे. स्थळ कलमामध्ये कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कोणत्या राज्यात असेल ते नमूद केलेले असते. प्रत्येक कंपनीला तिच्या स्थापनेपासून 30 दिवसांच्या आत तिचे नोंदणीकृत कार्यालय असणे आवश्यक आहे. आता नोंदणीकृत कार्यालय असणे महत्त्वाचे असते कारण यावरून कंपनीचे राष्ट्रीयत्व निश्चित होते. म्हणजे ती कुठल्या देशातली आहे हे लगेच कळतं आपल्याला. तसेच असे स्थान जेथे सर्व संप्रेषण नोटीस इत्यादी पाठवता येतात. आता पहा की स्थळ कलमामध्ये कंपनीने स्वतःच्या कार्यालयाचा पत्ता लिहिणं का आवश्यक आहे? कारण कंपनीशी आपल्याला कम्युनिकेशन करायचं असेल, संवाद साधायचा असेल तर ते आपण कसं करू शकतो? कंपनीच्या नावाने पत्र पाठवू शकतो, नोटीस पाठवू शकतो. मग ते कुठे पाठवायची? तर यासाठी कंपनीचा नोंदणीकृत पत्ता असणं हे गरजेचं आहे कार्यालयाचा. म्हणून मग या स्थळ कलमामध्ये त्याची नोंद केलेली असते. स्थळ कलमामुळे कोणत्या राज्याच्या न्यायालयात कंपनी इतरांविरुद्ध दावा दाखल करू शकते हे ठरतं. ठीक आहे. तसंच हे असं स्थान असतं की जिथे कंपनीची सर्व वैधानिक पुस्तके, नोंदी, दस्तऐवज हे जतन केले जातात. म्हणजे कंपनीची जी विविध सर्व डॉक्युमेंट्स आहेत, रजिस्टर आहेत, पुस्तकं आहेत, वह्या आहेत, वेगवेगळे दस्तऐवज आहेत ते कुठे राहणार? तर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये ते व्यवस्थित जतन करून ठेवलेलं असतं. तर अशा प्रकारे स्थळ कलमामुळे या सर्व गोष्टींची माहिती ही त्या कंपनीशी रिलेटेड लोकांना लगेच समजून येते. त्यानंतर पुढचे कलम आहे ते म्हणजे उद्देश कलम. हे कलम कंपनीची निर्मिती कोणत्या उद्देशासाठी झाली हे दर्शविते. हे कलम कंपनी कोणते कार्य करू शकते यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला असतो. या कलमामध्ये ज्या मुख्य उद्दिष्टांसाठी
कंपनीची स्थापना केली आहे व मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी कोणती क्रिया करू शकतात याचे वर्णन देखील या कलमामध्ये केलेले असते. कंपनीचे उद्दिष्ट सार्वजनिक धोरणाविरुद्ध, अवैध किंवा अनैतिक किंवा कंपनी कायदा किंवा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारे नसावे. म्हणजे या कलमामध्ये कंपनी नेमकं काय करणार आहे, कंपनीची स्थापना कशासाठी करण्यात आलेली आहे याचा मसुदा यामध्ये नमूद केलेला असतो. आता कंपनीला तिच्या अस्तित्वासाठी किंवा विकासासाठी उद्देश कलमात बदल करणे आवश्यक आहे असे वाटल्यास कंपनी उद्देश कलमामध्ये बदल करू शकते. उद्देश कलमात बदल करण्यासाठी सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करणे आवश्यक असते. म्हणजे पहिला जे नाव कलम सांगितलेलं आहे किंवा स्थळ कलम सांगितलेलं आहे, तर इथंसुद्धा त्याच्यामध्ये जर बदल करायचे असतील तर कंपनीला विशेष ठराव मंजूर करावा लागतो आणि त्यानंतरच ते बदल करणं शक्य आहे. त्यानंतर पुढे चौथं कलम आहे ते म्हणजे जबाबदारी कलम. हे कलम कंपनीच्या सभासदांच्या जबाबदारीची मर्यादा सांगते. भागाने मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी ही भागांची दर्शनी किंमत न भरलेल्या रकमेपर्यंतच असू शकते, म्हणजे असतेच. आता फॉर एक्झाम्पल एका भागाची किंमत 100 रुपये असेल आणि कंपनीने समजा पहिला हप्ता भागधारकांकडनं 60 रुपयाचा मागितला. भागधारकांनी 60 रुपये जमा केले कंपनीकडे, तर त्याचे 40 रुपये शिल्लक राहतात. ओके. तर आता इथे आपण उदाहरणामध्ये घेतलेलं आहे, तिथे भागधारकाची जबाबदारी कंपनीच्या प्रती आता फक्त 40 रुपये राहिली. हा भागधारक कंपनीला 40 रुपये देणंच ही त्याची जबाबदारी आहे, कारण भागाची दर्शनी किंमत 100 रुपये आहे. त्याने ऑलरेडी 60 रुपये दिलेले आहेत. आता त्याची कंपनीच्या प्रती त्याची स्वतःची जबाबदारी ही 40 रुपयापर्यंत मर्यादित आहे. मग कंपनीला कितीही देणी असू द्या, हा भागधारक कंपनीला फक्त त्याच्या हिश्श्याची जेवढी रक्कम राहिलेली आहे तेवढीच तो देणार. ठीक आहे. त्यानंतर हमीने मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी कंपनी विसर्जनाच्या वेळेस प्रत्येक सदस्याने कंपनीच्या मालमत्तेसाठी किंवा खर्चाप्रती घेतलेल्या हमी एवढी असते. भागभांडवल असलेल्या किंवा नसलेल्या अमर्याद कंपनीमध्ये कंपनीच्या सभासदांची जबाबदारी अमर्यादित असते. ठीक आहे. आता या कलमामध्ये जर बदल करायचा असेल तर त्यासाठी काय तरतूद आहे? कंपनी कायदा 2013 अंतर्गत कोणत्याही नियमात जबाबदारी कलम बदलासाठी कोणतीही तरतूद नाही. कायदेशीरपणे एक सभासद व कंपनी यामधील संबंध एक करार आहे. यामुळे जबाबदारीत काही बदल करायचे असतील तर सभासदांच्या संमतीने ते लेखी स्वरूपात असणे आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारची कोणतीही तरतूद जबाबदारी कलमासाठी केलेली नाही. त्यानंतर पुढचे कलम आहे ते म्हणजे भांडवल कलम. हे कलम कंपनीचे नोंदवलेले भांडवलाची रक्कम सांगते. हे भांडवल नोंदणीकृत भांडवल म्हणून ओळखले जाते. यालाच कंपनीचे अधिकृत भांडवल असेही म्हणतात. भागभांडवल असलेल्या कंपनीच्या बाबतीत हे कलम भागांची एकूण संख्या आणि भागांची दर्शनी किंमत यानुसार भागभांडवलाची एकूण रक्कम दर्शवते. आता या कलमामध्ये बदल करायचे असेल तर काय तरतूद आहे ते पाहूया. भांडवल कलमात बदल करण्यासाठी नियमावलीत तरतूद असणे आवश्यक आहे. म्हणजे पहा, जर या कलमामध्ये बदल काही करायचे असेल तर कंपनीच्या नियमावलीमध्ये तशा प्रकारची तरतूद करणं हे गरजेचं आहे. कंपनीला पुढील कारणासाठी भांडवल कलमात बदल करता येतो, जसे की पूर्ण देय भागांचे भागसाठ्यामध्ये रूपांतर करणे,
अधिकृत भांडवलात वाढ करणे इत्यादी. भांडवल कलमात बदल करण्यासाठी सर्वसाधारण सभेत सामान्य ठराव संमत करणे आवश्यक आहे. म्हणजे इथं तुम्हाला विशेष ठराव मंजूर करण्याची आवश्यकता नाही, सामान्य ठराव संमत करूनसुद्धा भांडवल कलमात बदल हा करता येतो. त्यानंतर पुढचे कलम आहे ते म्हणजे संघटन कलम. घटनापत्रकातील हे शेवटचे कलम आहे. या कलमात सभासद कंपनी निर्मितीची घोषणा करतात, कंपनी निर्मितीची इच्छा दाखवतात व त्याबरोबर कंपनीचे निश्चित भाग घेण्याची हमी देतात. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 सभासदांची व खाजगी कंपनीसाठी 2 सभासदांची स्वाक्षरी आवश्यक असते. तसेच एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदाची स्वाक्षरी ही आवश्यक असते. प्रत्येक सभासदाने आपले नाव, पत्ता, हुद्दा व व्यवसाय हा एका साक्षीदारासह नमूद करणे आवश्यक आहे. म्हणजे हे असे दस्तऐवज आहे की ज्याच्यावरती सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये किमान 7 सभासद आवश्यक आहे, त्यांची स्वाक्षरी तिथं पाहिजे. खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये किमान 2 सभासदांची स्वाक्षरी असणं आवश्यक आहे आणि एक व्यक्ती कंपनीसाठी एका व्यक्तीची स्वाक्षरी तिथं आवश्यक आहे. आणि ती करत असताना प्रत्येक सभासदाने आपलं नाव, पत्ता, व्यवसाय तिथं लिहिणं हे गरजेचं असतं साक्षीदारासमोर. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे घटनापत्रक आहे. याला मूलभूत दस्तऐवज असेही म्हणतात घटनापत्रकाला. हे कंपनीचे पायाभूत दस्तऐवज आहे आणि कंपनीची नोंदणी करत असताना हे दस्तऐवज असणे अतिशय महत्त्वाचे आहे. याशिवाय कंपनीची नोंदणी ही होऊ शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे कंपनी स्थापनेसंबंधीतील जे दस्तऐवज आहे त्यातील महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजे हे घटनापत्रक आहे. याला कंपनीची सनद असे म्हणतात, कारण यामुळे कंपनीची कार्यकक्षा निश्चित केली जाते, कंपनीचे अधिकार, उद्देश आणि कंपनीची सर्व वैशिष्ट्ये जवळजवळ यामध्ये नमूद केलेली असतात. म्हणून कंपनीचं हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. ठीक आहे. आता कंपनीला स्थापना करत असताना आणखीन एक दुसरं महत्त्वाचं दस्तऐवज आहे ते म्हणजे नियमावली. आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण नियमावली म्हणजे काय आणि त्याबाबतीतल्या वेगवेगळ्या तरतुदी काय आहेत याचा अभ्यास करणार आहोत. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. थँक्यू स्टुडंट्स.